कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाने उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू केली। अशातच दारूची दुकाने काही दिवसापूर्वी सुरू करण्यात आली होती। दारूची दुकाने गेल्या 2 महिन्यापासून बंद असल्याने काही वेळ थांबलेल्या घटकांना आता पुन्हा दुकाने सुरू झाल्याने नव्याने चालना मिळाली। येवती येथे राहणाऱ्या पप्पू रामेश्वर ढोके वय वर्ष 25 या युवकाने आपल्या राहत्या घरी कोणी नसताना गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। पप्पू रामेश्वर ढोके हा युवक गेल्या अनेक वर्षापासून आजाराने ग्रस्त असल्याने व्यसनाच्या आहारी गेलेला होता। अनेकदा घराच्या लोकांना आत्महत्या करण्याची धमकी सुद्धा तो देत होता। अखेर त्याने आत्महत्या केलीच। या सगळ्या घटनेची माहिती येवती येथील पोलीस पाटील यांनी नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर यांना दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर हे आपल्या स्टाफसह घटनास्थळी पोहोचून त्या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला। घटनास्थळी गावचे सरपंच व पोलीस पाटील हजर होते। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोस्टी मेजर करीत आहे। आज दिनांक 15 रोजी येवती गावातील पोलीस पाटलांनी दुपारच्या वेळेला आम्हाला माहिती दिली की त्यांच्या गावामध्ये राहणारा पप्पू रामेश्वर ढोके वय 25 वर्ष याने त्याच्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी माहिती दिल्यावरून आम्ही आमचा स्टाफ त्या गावामध्ये पाठवला असता तिथे सदर इसम हा फाशी घेऊन मरण पावल्याचे निष्पन्न झाले। त्या संबंधाने त्याचे चुलत भावानी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। त्याला आजारही होता आणि तो दारू पिण्याच्या व्यसनाधीन झालेला होता। यातूनच त्याने आत्महत्या केली असावी असं त्यांच्या नातेवाईकांनी रिपोर्ट दिलेली आहे। उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, भोपगाव।